हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात एक माहिती पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीमध्ये EWSचा ऑप्शन न दिल्यामुळं हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। तर त्या संदर्भातच आपण माहिती पाहूयात। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचे ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर म्हणजे तिन्ही पदांसाठी ही उपयुक्त आहे आणि सर्व सिलेबस एकाच ई बुकमध्ये मी दिलेला आहे। तर या ठिकाणी पहा, न्यायालयाच्या श्रेणी 3 पदभरतीत EWS उमेदवारांना संधी नाहीच। 5793 पदासाठी होणार भरती। आता याच्यामध्ये मी तुम्हाला आधी फॉर्ममध्ये पाहते आणि काय काय ऑप्शन दिलेले आहेत ते पहा। तर फॉर्म भरताना जे ऑप्शन येत आहेत, कास्ट अँड कॅटेगरी, जात आणि प्रवर्ग, सिलेक्ट कास्ट अँड कॅटेगरी, त्याच्यामध्ये शेड्यूल्ड कास्ट आहे म्हणजे SC, ST, त्याच्यानंतर VJA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, ओपन म्हणजे अनरिझर्वड ह्या कास्टचा उल्लेख केलेला आहे, परंतु EWSचा उल्लेख केलेला नाही। आता यामुळं झालंय काय माहीत आहे का, की जे ओपनमध्ये आहेत आणि EWSचं आरक्षण घेतात त्यांचं वय 38पेक्षा जास्त आहे। मग तरीसुद्धा त्यांना म्हणजे EWS असून ॲक्च्युली नियम काय आहे की EWS असेल तर 43 वर्षापर्यंत अर्ज करता येतो। मग ज्यांचं वय 38 क्रॉस झालेलं आहे असे जे विद्यार्थी आहेत त्यांना आता फॉर्म भरताच येत नाही। जे EWSमध्ये आहेत पण 38पर्यंत आणि त्याच्यापेक्षा खाली वय आहे त्यांना ओपनमधून अर्ज करता येतो, म्हणजे EWSचं सर्टिफिकेट असले तरी ते ओपनमधून फॉर्म भरू शकतात। पण ज्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे आणि वय 38पेक्षा जास्त आहे, म्हणजे 39 आहे, 40 आहे, 41 आहे, 42 आहे, 43 आहे, अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही। त्यामुळं हे ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे आणि 38 वर्षे त्यांचं पूर्ण झालेलं आहे अशा हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान या एका नियमामुळे होत आहे। तर विनंती आहे माननीय उच्च न्यायालयाला की EWSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अर्ज भरायची संधी द्या, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल। एकतर 2 वर्षाची सूट याच्यामध्ये दिलेली नाही कोरोनाची, ती द्यायला पाहिजे होती पण ती दिलेली नाही आहे। तर ॲटलिस्ट EWSवाल्यांना तरी फायदा मिळू द्यात। तर पहा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ती सर्व डिटेल्समध्ये बातमी तुम्हाला वाचायची असेल तर आपलं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे ही डिटेल्समध्ये बातमी वाचता येईल। तसंच रोज फ्री टेस्टसुद्धा मी त्याच्यावर देत आहे, ते जॉईन करा। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। याच्यामध्ये TCSनं घेतलेले पेपर दिलेले आहेत वेगवेगळ्या विभागांचे, तसंच त्यांनी चालू घडामोडी 81 सर्व प्रश्नसंच हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। याच्यामध्ये 6 एप्रिल 2023 ते 5 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत। ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।